साहित्याचे स्वरूप या अंतर्गत आज आपण साहित्याचे जे प्रयोजन आहेत त्या प्रयोजनामध्ये मम्मट या संस्कृत मीमांसकांनी साहित्याची काही प्रयोजने सांगितलेली आहेत. ती प्रयोजने नेमकी कोणती आहेत त्याचा विचार आज आपण करणार आहोत. यामध्ये मम्मटाने जी सांगितलेली प्रयोजने आहेत त्यामध्ये पहिला भाग आहे कवी संबद्ध प्रयोजने, जे साहित्यिकांशी निगडीत असणारी ही साहित्याची प्रयोजने आहेत किंवा कवींशी निगडीत असणारी ही प्रयोजने आहेत. म्हणजे कवी एखादी कविता लिहितो, साहित्य निर्माण करतो, त्याचे नेमके काय प्रयोजन असू शकतात या प्रयोजनावर संस्कृत मीमांसकांमध्ये जी काही चर्चा झालेली आहे त्या चर्चेचा सारांश हे थोडक्यात जो काही आढावा घेतलेला आहे तो मम्मट या संस्कृत मीमांसकाने घेतलेला आहे. त्यांनी घेतलेला हा आढावा म्हणजेच साहित्याचे प्रयोजन नेमके काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला आज पाहायचं आहे. साधारणतः यामध्ये कवी संबद्ध प्रयोजने आणि वाचक संबद्ध प्रयोजने, कवीशी निगडीत, साहित्यिकांशी निगडीत आणि वाचकांशी निगडीत असे हे काही प्रयोजने आहेत. सुरुवातीला जो भाग आहे त्यामध्ये कवी संबद्ध कवीशी निगडीत असणारे जे काही प्रयोजन आहे त्या प्रयोजनाचा विचार आपण करणार आहोत. त्यामध्ये पहिलं असं प्रयोजन आहे ते म्हणजे यशप्राप्ती. जे साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांना यश लाभते, कीर्ती लाभते असं हे प्रयोजन आहे. म्हणजे स्वतःला यश मिळवण्यासाठी, यशप्राप्तीसाठी किंवा कीर्ती प्राप्तीसाठी साहित्यिक साहित्य निर्माण करतो असा या प्रयोजनाचा अर्थ आहे. आणि म्हणून इथे साहित्य निर्मितीमुळे साहित्यिकाला प्रसिद्धी मिळते, मानमरातब मिळते, मान्यताही मिळते. हे त्यांचे काही लाभ आहेत, ही त्यांची काही प्राप्ती आहेत. पण ही जी प्राप्ती आहे ती साहित्य निर्मितीची जी काही गुणवत्ता आहे, साहित्याची जी काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेवरूनच हे यश मिळते किंवा त्याला मान मिळतो, त्याला सन्मान मिळतो. त्याचबरोबर आज आपण बघतोय की साहित्यिकाने निर्माण केलेले जे काही साहित्य आहे ते जर लोकप्रिय झालं तर हे लोकप्रिय साहित्याला किंवा त्याची निर्मिती करणाऱ्या त्या साहित्यिकाला प्रसिद्धी मिळते. आणि आज प्रसारमाध्यमांमुळे तर हे सहज शक्य झालेले आहे. वेगाने प्रसिद्धी मिळवण्याचं एक माध्यम म्हणून प्रसारमाध्यमांकडे पाहिलं जातं. आणि म्हणूनच या प्रसारमाध्यमाच्या रूपाने साहित्यिकाला कीर्ती प्राप्त करून देण्यासाठी त्या प्रसारमाध्यमांचा फार मोठा वाटा असतो. पण एक जर बघितलं आपण की आपल्याला कीर्ती मिळावी, मानमरातब मिळावं, प्रसिद्धी मिळावी या हेतूने साहित्य निर्माण करतोच असे नाही, कारण त्याच्यावर या संदर्भामध्ये काही आक्षेपही घेतले जातात. त्यानंतर दुसरं जो कवी संबद्ध प्रयोजन मम्मटाने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आहे अर्थलाभ. अर्थलाभ याचा अर्थ सरळ संपत्ती मिळणे, पैसा मिळणे, पैशाशी संबंध आहे. म्हणजे एखादा मजूर जेव्हा आपले श्रम विकतो त्या मोबदल्यात त्याचा मोबदला मिळतो, पैसे मिळतात. मग इथे साहित्यिकाने देखील साहित्य निर्मिती जर केली तर त्याच्या मोबदल्यात त्याला पैसे मिळतील, त्याची मजुरी मिळते, हा त्याचा अर्थ आहे. पूर्वी प्राचीन काळामध्ये अनेक कवींना हा राजाश्रय लाभायचा. राजाश्रय लाभल्यामुळे त्यांनी केलेल्या ज्या काही रचना आहेत त्या रचनेवर प्रसन्न होऊन त्या काळातील सरदार किंवा राजांकडून त्या साहित्यिकांना पुरस्कार प्राप्त व्हायचे, त्या कवींना अर्थसहाय्य लाभायचं. पाश्चात्य साहित्यिकांमध्ये तर बरेचसे साहित्यिक हे आपल्या लेखनावरच गुजराण करताना दिसतात. असे जरी असले तरीही आपल्याकडे देखील काही साहित्यिक हे आपल्या लेखनाच्या माध्यमातून गुजराण करताना दिसतात. खरं म्हणजे
साहित्य निर्मितीतून अर्थ होणारा जो काही अर्थलाभ आहे, हा अर्थलाभ प्रसिद्धीप्राप्त लेखकासच होऊ शकतो. नवीन लेखकांना मात्र याच्यामध्ये काही अर्थलाभ होईल हे सांगता येत नाही. म्हणून या प्रयोजनालाही काही मर्यादा येतात. त्यानंतर तिसरं, कवी संबद्ध प्रयोजनामध्येच तिसरं आणखी एक प्रयोजन मम्मटाने सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे व्यवहार ज्ञान. साहित्य निर्मितीच्या माध्यमातून त्या साहित्यिकाला व्यवहार ज्ञान होतं आणि वाचकालाही साहित्यकृतीच्या वाचनातून आस्वादातून व्यवहार ज्ञान होतो, अशी ही संकल्पना आहे किंवा असं हे प्रयोजन आहे. खरं म्हणजे हे जे प्रयोजन आहे, हे प्रयोजन रसिक अर्थात आस्वादक म्हणजे वाचक सापेक्ष असं हे प्रयोजन आहे. यामध्ये लेखन कृतीतून लेखक जीवनाचे विविध दर्शन घडवितो. हे जे जीवन तो घडवितो ते वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि विविध स्तरावरील हे जीवन असते. त्यामुळे मानवी जीवन हे असे आहे, याचे ज्ञान वाचकाला होते, आस्वादकाला होते. त्याचबरोबर साहित्यिकाने जे जीवनदर्शन घडविलेलं आहे, अशा जीवनदर्शनातून माणसं कोणत्या परिस्थितीमध्ये जगतात, वागतात, कशी वागतात, याचेही ज्ञान साहित्यकृतीच्या वाचनातून आपल्याला प्राप्त होत असतो. आणि म्हणूनच साहित्य वाचनातून वाचकांच्या अनुभवांच्या कक्षा रुंदावतात, त्याची जाणीवही समृद्ध होते. आणि इथे व्यवहार ज्ञान हा जो मुद्दा आपण बघत आहोत, प्रयोजन बघत आहोत, याच्यामध्ये सरळ व्यवहार याचा अर्थ आहे लोकव्यवहार. लोकव्यवहारही माणसाला कळायला लागतं. साधारणतः या प्रयोजनाच्या माध्यमातून विशिष्ट परिस्थितीत माणसं कशी वागतात याचे ज्ञान होते. वाचकांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात, त्याची जाणीव समृद्ध होते आणि त्याला लोकव्यवहारही कळतो किंवा लोकव्यवहाराचे ज्ञान त्याला होते. असे ही 3 प्रयोजने मम्मटांनी कवी संबंध प्रयोजनं म्हणून सांगितलेली आहेत. साहित्य निर्मितीशी निगडीत, साहित्यिकाशी निगडीत असणारी अशी ही प्रयोजने आहेत. यानंतरचा दुसरा जो भाग आहे याच्यामधला प्रयोजनांचा, तो आहे रसिक संबद्ध प्रयोजने. जे रसिकांशी निगडीत असणारी, आस्वादकांशी निगडीत किंवा वाचकांशी निगडीत असणारी ही प्रयोजने आहेत. या प्रयोजनांमध्ये अशुभ निवारण हे एक प्रयोजन सांगितलं जातं. साहित्यकृतीच्या वाचनातून अशुभ निवारण होतं असं म्हटलं जातं किंवा ज्याला फलप्राप्ती, फलनिश्चिती वगैरे त्या ग्रंथाच्या शेवटी दिली जायची. हा एक हेतू त्याच्या मागचा किंवा प्रयोजन त्याच्या मागचा असेलही, पण सध्याच्या युगामध्ये तर हे आपल्याला सत्य आहे असं वाटत नाही. पण तरीही या अनुषंगाने जे अमंगल आहे त्याचा नाश होणे, साहित्यकृतीच्या वाचनाने वाईट अशुभ गोष्टीचं निराकरण होते आणि त्याचबरोबर साहित्याच्या वाचनामुळे वाचकांवर किंवा त्या आस्वादकांवर नैतिक स्वरूपाचा संस्कार होतो. जे सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी कसं वागावं, इतर माणसांशी त्यांनी कसा व्यवहार करावा, शोषण का करू नये, अहिंसा का पाळावी, या प्रकारचे जे काही मूल्य आहेत, नैतिक जी मूल्य आहेत, या नैतिक मूल्यांचा संस्कार खरं म्हणजे या साहित्याच्या वाचनातून, आस्वादनातून आपल्याला मिळतं. आणि म्हणूनच अशुभ निवारण याचा अर्थ एवढाच आपण घेऊ शकतो की जे वाईट आहे, जे चुकीचे आहे, हे त्या वाचकांना कळतं आणि त्यातून वाचक हा सजग होतो, ज्ञानी होतो, तो सुज्ञ बनतो आणि जे नैतिक मूल्य आहे त्या नैतिक मूल्यांचे आचरण आपण करायला हवे असे त्याला वाटत राहतात. दुसरा जो प्रयोजन आहे याच्यातला, तो रसिकांशी किंवा आस्वादकांशी किंवा वाचकांशी निगडीतच आहे आणि तो आहे उच्च कोटीचा आनंद. साहित्यकृतीच्या वाचनातून उच्च कोटीचा आनंद त्या व्यक्तीला प्राप्त होतो. यामध्ये आणखी असं म्हणता येईल आपल्याला की तत्काळ लाभणारा अलौकिक प्रतीचा आनंद साहित्यकृतीच्या आस्वादनातून आपल्याला मिळतो. त्याचबरोबर अन्य कोणत्याही लौकिक आनंदापेक्षा हा वेगळ्या कोटीचा अलौकिक असा आनंद असतो. एक प्रकारचे समाधान साहित्यकृतीच्या वाचनातून वाचकाला प्राप्त होते आणि म्हणून उच्च कोटीचा आनंद साहित्यकृतीच्या आस्वादनातून मिळावा, हेही साहित्य निर्मिती मागचे प्रयोजन आहे असंही मम्मटांनी सांगितलेलं आहे.
त्याचबरोबर आणखी एक वाचक संबद्ध प्रयोजन मम्मटाने सांगितलेलं आहे, ते म्हणजे कांता संमित उपदेश. कांता म्हणजे पत्नी. पत्नी आपल्या पतीला जे उपदेश करते, अर्थात पतीने स्वीकारलं तरच, जे उपदेश करते ते उपदेश, त्या उपदेशाच्या माध्यमातून पतीवर किंवा पतीच्या विचारामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो, आणि तेही योग्य असेल तर, नैतिक असेल तर. आणि म्हणूनच नैतिक बोध हा त्याचा अर्थ आहे. पत्नी ज्याप्रमाणे एखादी गोष्ट जर सांगायची असेल तर अतिशय जवळकीने, ममत्वाने आणि सहजतेने ती सांगते, म्हणजे सहजतेने ती उपदेश करते. आणि म्हणून साहित्य देखील त्या वाचकाला पत्नीप्रमाणेच अतिशय जवळकीने, ममत्वाने आणि सहजतेने उपदेश करते. आणि म्हणूनच हे प्रयोजन साहित्य निर्मितीच्या मागे महत्वपूर्ण आहे असे आपल्याला दिसते. काव्य किंवा साहित्य हे हळुवारपणे वाचकाला उपदेश करते, अशी ही एक कल्पना आहे. कांतासंमित उपदेश याचा अर्थ आहे की जवळकीने, ममत्वाने आणि सहजतेने उपदेश करणे, आणि हे उपदेश साहित्य करीत असतो असा याचा अर्थ आहे. साधारणतः